आहे ना थोडस. सुरेश मोरे. 2 मिनिट आम्ही हे काढतो इकडे. ते मी काढलेत 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 ए काढले ना. काढलेत काढलेत सर्व ते घेतो मी फक्त सन्मान वगैरे घे. कोणाचं नाव घे. घेतलं की विनय शेठ गायकवाड सन्मान झाला. सचिन परब सर. सचिन परब सर कृपया आपले सन्मान होतोय. सचिन परब सर राधाकृष्ण चषक 2024 पायटा यांच्या विद्यमान चाललेल्या स्पर्धेचे आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान येथे होत आहे. तसेच लक्ष्मण चौधरी सर यांचाही ते मान सन्मान केला जातोय. हे कर तू कुठे आहे कॅमेरा ते ना ते पुढच्याकडे राहिलं म्हणजे इकडे घेता येईल. लक्ष्मण माळी सर आपला शुभ सन्मान केला जातोय. या ठिकाणी कापडे विभाग असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष योगेश दादा शेलार यांचा शुभ सन्मान केला जातोय. योगेश दादा शेलार यांचा शुभ सन्मान केला जातोय. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक विलास दादा निकम याचे शुभ असते. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास शेठ निकम यांचे शुभ असते. कापडा विभाग क्रिकेटचे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष योगेश शेलार साहेब यांचा मान सन्मान होतोय. विलासदादा निकम यांच्या शुभ हस्ते. तसेच कापडा विभागाचे सहसचिव पोलादपूर तालुक्याचे पीटीपीचे सर्वेसर्वा मंगेशदादा बेलोसे गोल्डमॅन यांचा सन्मान करण्यासाठी मी पाचारण करतोय. शशिकांत निकम भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कापडे खुर्दचे विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मंगेशदादा बेलोसे यांचा सन्मान होते. पीटीपीएलचे सर्वेसर्वा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग जी होती त्या प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा मंगेशदादा बेलोसे ज्यांना गोल्डमॅन या नावानं पाहिलं जातं. शिवादादा पवार राजेश कोंडरे कोणी आपण इथे असाल तर आपला शुभ सन्मान केला जाईल. जे असोसिएशनचे पदाधिकारी आहेत चला तर आपण वळतोय ते बक्षिसांकडे जे ते तसेच आज या ठिकाणी आम्ही स्पर्धा भरवली गेली. खरोखर आम्हाला एवढी आशा नव्हती की आमची मुंबईची कमिटी एवढी पुढे जाईल आणि प्रथमच आमचं पहिलं पर्व या पहिल्या पर्वामध्ये आम्हाला या आमच्या गावचे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष शशिकांत सकाराम निकम हे आम्हाला 2 शब्द फक्त मार्गदर्शन करतील. साहेब भैया आपण आम्हाला 2 शब्दासाठी मार्गदर्शन करायचं आहे. नमस्कार बंधूंनो, आजचा जो अभूतपूर्व कार्यक्रम पाहिल्यानंतर आपला पोलादपूर खोऱ्यामधला उत्साह किती दांडगा आहे हा अनुभवायला मिळाला. आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. एवढे 2 शब्द देऊन मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद अध्यक्ष साहेब. तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मुलांना कसं वागा असं वागू नका रे हे करू नका रे मुलांमध्ये थोडीफार हे झालं तरी आम्हाला समजावून सांगणारे आमचे मुंबई मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विलासदादा रामचंद्र निकम हे आपल्यासाठी आपल्याला 2 शब्दासाठी उपकृत करतील. विलासदादा निकम. पराजित जे संघ झाले त्यांना पण हार्दिक शुभेच्छा. विजेते झाले त्यांना सुद्धा शुभेच्छा. कारण शहरापासून हे थोडं मैदान खूप दूर आहे त्यामुळे सगळ्यांना त्रास झाला असेल.
परंतु ह्या मला वाटतं ह्या टुर्नामेंट खूप लवकर समाप्त झाल्या असं मला वाटतं, कारण बऱ्याच लोकांच्या तोंडून असं आलं की ह्या टुर्नामेंट म्हणजे उजेडात समाप्त झाल्या. तर हे आमचं पहिलंच पर्व आहे, कारण 3 वर्षापासून आमचा संदेश आम्हाला सांगतोय दादा भाऊ मॅच ठेवायचे, भाऊ मॅच ठेवायचे. आम्ही पहिलं सांगितलं होतं मुंबईला आपण आहोत, ज्याला वेळ देतो, ज्याला वेळ आहे आणि जो देऊ शकतो त्यांनी पुढाकार घ्या, नक्कीच आमचा सपोर्ट असेल. मंगेशचा पण आम्हाला नेहमी सपोर्ट असतो. नाही ते आम्ही क्रिकेट सोडून होतो. प्रथम प्राधान्य माझं वैयक्तिक मत आपली नोकरी आणि आपला व्यवसाय, दुय्यम स्थान क्रिकेट विरंगुळा म्हणून. परंतु आपलं ध्येय असलं पाहिजे की आपली नोकरी आणि आपला व्यवसाय टिकून हे सगळं केलं पाहिजे. मग आणि तुम्ही आता जास्त वेळ आपल्याकडे नाही अजून वक्ते बोलायचे, तर तुम्हाला मी पुढच्या वाळासाठी, पुढच्या भवितव्यासाठी तुम्हाला माझ्या वैयक्तिक शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपल्याला उपकृत करतील आपल्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष योगेश शेठ शेलार साहेब यांनी 2 शब्द. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जाणता राजा क्रिकेट मित्रमंडळ पायटा आणि BCC पायटा यांच्या आयोजित राधाकृष्ण चषक पायटा 2024 त्यांचं पहिलंच आयोजन आहे आणि सर्वांनी चांगला सहभाग घेतला. सर्व टीमने चांगला खेळ केला. चांगले खेळाडू तयार होत आहेत. आज मी विशेष अभिनंदन करेल आपल्या फौजरवाडी टीमचं. ते आज फायनलला पण गेले आणि फायनलला देखील पराभूत झाले असेल तरी त्यांचा चांगला खेळ झाला. कापडे टीम नो डाऊट ते चांगलेच खेळतात आणि त्यांची प्रगती प्रत्येक वेळेला होत असते. अजून एक नवीन बक्षीस पायटा BCC पायटाला पण मिळालं आहे. काही टीमने जरी पराभूत झाले असतील तरी काय सोडू नका, धीर सोडू नका, चांगले खेळत राहा. आमचं देखील या वर्षी जरा वाईट चाललंय, ठीक आहे, प्रयत्न करत राहू आणि चांगलं नियोजन होतं. विशेषतः मी आमचे दाजी यांचं पण आभार मानेल की ते खूप धडपड करत असतात. त्यांचे संदेश आहेत आणि त्यांची खूप दिवस झाले त्यांची स्पर्धा चालू होतं की ठेवायचे आणि त्यांनी सक्सेस करून दाखवलं. आणि खूप त्यांनी आता एक आपला इथं ग्राउंडवर की मुलांचा जेवणाचा प्रॉब्लेम होतो म्हणून 2-3 स्पर्धा मुलांच्या जेवणाचा पण आपण विषय क्लिअर केलेला आहे. म्हणजे आयोजकच ठेवतात. त्या सर्व आयोजकांचे मी धन्यवाद देतो की खेळ पण झाला पाहिजे, मुलांच्या जेवणाची पण व्यवस्था सर्व करतात. त्याबद्दल की मी सर्व आयोजकांना धन्यवाद देईल. येणारी आपली 25 तारखेची टुर्नामेंट आहे सावळी ग्राउंडला, तिथे देखील चांगलं आयोजन आहे. सर्व संघाने तिथे देखील सहभाग नोंदवा आणि ती स्पर्धा चांगली होईल अशी अपेक्षा ठेवतो. थँक्यू, धन्यवाद. तसेच आपण अध्यक्ष साहेब आम्हाला बोललात की दाजी तेवढ्या स्पर्धा ठेवा, तुम्ही 3 वर्ष स्पर्धा ठेवल्या नाही. नंतर आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही पहिले आमच्या मंडळाला विचारू, मुंबई मंडळाला, कारण का आम्ही गावाला फक्त मोजून 6 जण असतो. मिलिंद निकम, मी, मोतीराम निकम, तानाजी निकम, आम्ही 7 जण फक्त गावाला असतो, बाकी सर्व मुंबई पुण्याला असतात. आम्ही त्याला सांगितलं की बाबा आम्ही मुंबई मंडळाला विचारू, त्यानंतर स्पर्धा आम्ही अटेंड करू आणि नंतर आमच्या मुंबई मंडळानं आम्हाला सहकार्य दिलं. मुंबई मंडळाचे धन्यवाद. आता पुढील आम्ही आपल्याला उपयोग करतील मंगेशदादा बेलोशे, गोल्डमॅन मंगेशदादा बेलोशे मंडळाचे सहसचिव आहेत. समस्त कापडेखुर्द ग्रामस्थ मंडळ आज इथं जमलेले आहेत. मी भाषण तर भरपूर करतो, पण जेव्हा यंग पोरं असतात तेव्हा बोलायला काय वाटत नाही. पण आज गावातले ग्रामस्थ मंडळी आलेले आहेत, त्यांच्यासमोर बोलायचं म्हटलं आधीच छाती भरून आलेले, बोलायचं काय ते सुचत नाहीये. तरी पण मी सर्व मुलं खूप छान खेळलेत. पोरांनी बोलले तसं करून पण दाखवलं. परवा ग्रुपवरती चर्चा चाललेली की फायनल आपणच मारणार, आपली स्पर्धा आहे तर आपण फायनल मारणार 100%, आणि त्याने मारून पण दाखवले. त्याबद्दल मी कापडेखुर्द संघाचे अभिनंदन करतो. तालुक्यात अजून स्पर्धा यावर्षी मध्ये आपण जिंकलो. एक गावात 4 टीम आहेत विभागामध्ये, पण तालुक्यात आम्ही एकत्रच खेळतो. तर ग्रामस्थांनी थोडं आमच्यावरती पण लक्ष द्यावं, कारण का 4 गाव मिळून आम्ही 11 मुलं घेऊन खेळतो तालुक्यामध्ये. तर 11 पोरं होताना पण मुसीबत होते. तर मुलांना कामधंदे पण आहेत. आता साहिल, भावेश वगैरे कामाला पण जातात, तर कामधंदा सांभाळून जातो. विलासदादा पण बोललेत की कामधंदा सांभाळा, नोकरी सांभाळा आणि मग क्रिकेट खेळा. क्रिकेट हा चांगला खेळ पण आहे आणि भीकमागे धंदा पण आहे, कारण का धंद्याला पण लावतो आणि कमवून पण देणार आहे. जे कमवतात ते खूप मोठे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. कामावरती पण लक्ष ठेवा, आपली फॅमिली सांभाळा, आपलं कुटुंब सांभाळा आणि क्रिकेटला प्रॅक्टिस करा आणि आपलं नाव पण मोठं करा. आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. आईवडिलांचं नाव मोठं आलं की गावाचं पण नाव ऑटोमॅटिक मोठं होणार आहे. तर मला इथं बोलायला दोन शब्द दिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तसंच प्रत्येक वेळी KPL असतो अगं 3 वर्ष मला टोचर करणारे ओ बेलोशे तुमची स्पर्धा कधी, ओ बेलोशे तुमची स्पर्धा कधी, असे आम्हाला सारखे टोचर करणे. आदित्य सप्पा साहेब आपण 2 शब्द येते बोलायचं आहे.
सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. कापडे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे पायटे गावाने जी टुर्नामेंट ठेवली आहे ती एक खूप छान नियोजन होतं, आयोजन सुद्धा होतं. गेल्या वर्षी आम्ही सुद्धा या सावली मैदानाला क्रिकेटचं आयोजन ठेवलं होतं. परंतु माझ्या संघाबद्दल बोलायचं झालं बेलो साहेब, तर गेली 2 वर्ष आमच्या टीमला लगान टीम म्हटलं जात होतं. काय म्हटलं तर लगान टीम. पण असो, त्या भावना मी मनामध्ये ठेवून आज इथपर्यंत आलो. जेव्हा कोणीतरी टोनपे मारतं किंवा जेव्हा कोणी या गोष्टीला जेव्हा बोललं जातं त्यावेळेस आपण ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे. माझ्या सर्व मुलांना मी थँक्स बोलतो, कारण की आज त्यांनी इथपर्यंत आपल्या गावासाठी एवढं इथपर्यंत आणलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. कापडे खुर्द या संघाचं सुद्धा अभिनंदन आहे. धन्यवाद. थँक्यू. चला तर आपण बोलूया. तुम्ही बोलताय का? तर आता आपल्या कापडे विभागाचे एक विद्यमान शिवसेना विभाग प्रमुख तानाजी निकम साहेब आपल्या 2 शब्दांनी उपकृत करतील. आपण ह्या मैदानावरती आल्यावरती ज्यांचं शुभचिंतन केलं ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना नतमस्तक होतोय. माझ्या कापडे खुर्द गावचं ग्रामदैवत आणि ज्यांच्या सकाळी उठून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत नाव आमच्या हृदयात कोरलं गेलं ते भैरी जोगेश्वरी यांना नतमस्तक होतोय. आणि माझ्या कापडे विभागातील सर्व संघाचे संघनायक असतील, त्या गावचे ग्रामस्थ असतील. बंधूंनो, तुम्ही मुंबईमध्ये मॅच खेळता, क्रिकेट खेळता, परंतु तुमच्यापेक्षा ह्याचा फिवर गावाला आहे. कारण 5 मिनिटं जरी बसलं तरी प्रत्येकजण प्रत्येकाला कॉल करत असतो की मला यूट्यूब लिंक पाठव, मला मॅच बघायची, माझ्या गावची मॅच बघायची आहे. गावी सुद्धा जर आपण पाहिलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घरामध्ये ज्याचा मुलगा मुंबईमध्ये क्रिकेट खेळतोय त्या घरामध्ये यूट्यूबवरती मॅच पाहिली जाते की माझा मुलगा काय क्रिकेट खेळतोय. शेलार साहेब, आपण योग्य दिशेने आहात, परंतु एवढ्यावरच न थांबता आपली मुलं ही रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये गेली पाहिजेत, त्यांच्यामध्ये खेळली पाहिजेत, जिल्हा स्तरावरती गेली पाहिजेत, राज्य स्तरावरती गेली पाहिजेत. आपण जर आता बघितलं तर आपण तालुका लेवलला आहोत. आमच्या कापडे विभाग प्रीमियर लीगमध्ये आमचं सुद्धा योगदान असतं. आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की कापडे विभागात मॅच असतात त्यावेळेला आम्ही थोडासा वेळ का होईना देऊन प्रत्येक वेळेला जात असतो, एक मॅच बघायची आणि कामाला निघून यायचं. त्यांचा बाकी काय असेल आर्थिक व्यवहार तो सुद्धा आम्ही थोडाफार आमच्या हिमतीने जेवढा होईल तेवढा आम्ही करत असतो. मित्रांनो, क्रिकेट जरूर खेळा, परंतु स्वतःचं फ्युचर कसं बनवता येईल. कारण आम्ही सुद्धा क्रिकेट खेळलो, पण आम्हाला तुमच्यासारखा प्लॅटफॉर्म नव्हता. आम्ही फळीची बॅट करून खेळायचो. तुम्हाला फार मोठा प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला पुढे जाता येईल. तुम्हाला पुढे जाण्यासाठी जे काय आमच्याकडून योगदान लागेल आम्हाला कधीही सांगा की आम्हाला हे करायचंय, आम्ही निश्चित ते योगदान देऊ. कारण कापडे विभाग प्रीमियर लीग ज्यावेळेला होते त्यावेळेला त्या विभागामध्ये ज्यावेळेला आम्ही तरुण पिढी बघतो तर आम्हाला ओळखून सुद्धा येत नाही हा मामाचा मुलगा आहे, हा आपल्या मामीचा मुलगा आहे. एवढी मुलं आम्हाला कधी बघायला भेटत नाहीत. ती मुलं ती कापडे विभाग प्रीमियर लीगच्या वेळेला बघायला भेटतात, पाहायला भेटतात. तुमचं कापडे विभाग प्रीमियर लीग जेव्हा झालं त्यावेळेला सुंदर आयोजन होतं. आम्ही पाहिलं की तरुण मुलं जवळजवळ नाही म्हटलं तर हजारो मुलं त्या मैदानावर दिसायचे. काही असायचे सकाळी जायचे, संध्याकाळी जायचे, रोलर घेऊन जायचे, कोण JCB घेऊन जायचा, प्रत्येक जण पळत असायचा. कुठे चाललो तर मैदानावर चाललोय. हा एक तुमच्यामधला टॅलेंट पाहिला तर आम्हाला सुद्धा आनंद होतो. बंधूंनो, तरुण पिढी आपली आता सुशिक्षित आहे, गावची पिढी थोडी अशिक्षित आहे. तरुण पिढी प्रगतीच्या दिशेने, आता व्हॉट्सअपचा जमाना आहे, प्रत्येक जण आपला स्पीड वाढवत आहे. तरी माझ्या तुम्हाला सर्व सांगणार जे सकाळपासून ज्यांनी या क्रिकेट असोसिएशनमध्ये भाग घेतला, आमच्या जाणता राजा मित्रमंडळाला ज्यांना ज्यांना आमंत्रित केलं, मग तुमचा कापडे विभागातील सर्व जे तुमचे प्रतिष्ठित कोण आहेत त्या टीमचे सर्व पदाधिकारी, त्या सर्वांचं आभार मानतो. कारण त्यांनी सुद्धा आमच्या पाठी लागले होते की तुमच्या कापडे विभागात पायटवाडीच्या मॅच व्हायला पाहिजेत, पायटवाडीच्या मॅच व्हायला पाहिजेत. पण पायटवाडीच्या सुद्धा मॅच होतात हे तुम्हाला कोणाला माहिती नसेल. कारण आमच्या कापडे खुर्द गावामध्येच ती पायटवाडी आहे. कापडे खुर्दच्या ज्या वेळेला शेलारसाहेब मॅच होतात त्यावेळेला आमच्या पायटवाडीच्या सुद्धा होतात. हे तुम्ही थोडं समजून घेतलं पाहिजे. पायटवाडी वेगळी नाहीये, पायटवाडी आणि कापडे खुर्द एकच आहे. आज आमच्या कापडे खुर्दमध्ये 4 ते 5 टीम होतील. एवढी तरुण मुलं आहेत, प्रत्येकाला वेळ मिळत नाही. 11 मुलंच घेतली जातात, मग बाकीचे बसतात, मग ते नाराज होतात. तरी ठीक आहे, एवढ्यावर थांबतोय. आपण जे आम्हाला सकाळपासून सर्वांनी सहकार्य केलं
त्या सहकार्याबद्दल मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि इथं थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तानाजी निकम साहेब. तर आपण आता वेळ झाला, आपण वळूया या बक्षीस पात्र फेरीकडे. तसे राधाकृष्ण चषक 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने आज दिवसभर ज्यांनी पंचांची भूमिका साकारली असे अनुभवी आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला पंचांची भूमिका साकारणारे सन्माननीय रोशन खपणे सर यांना प्रथमतः विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अरुण उतेकर सर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. पंचाची भूमिका अगदी चाणक्य पद्धतीने एक अनुभवी पंच म्हणून रोशन खपणे सर या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान अरुण उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो. एकदा जोरदार टाळ्याने सरांचं या ठिकाणी कौतुक करायचं. त्याचप्रमाणे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला पोलादपूर आपल्या तालुक्यातून डान्सिंग अंपायर म्हणून त्यांनी ओळख निर्माण करून दिली. आज गेली 19 दिवस जे घरातून बाहेर पडून सतत पंचांची भूमिका साकारतायत. आज पुणा दौरा, दापोली, त्यानंतर अलिबाग अशा विविध शहरांमध्ये जाऊन पंचांची भूमिका साकारणारे आपल्या सर्वांचे लाडके डान्सिंग अंपायर आणि अनुभवी पंच प्रदीप शिंदे सरांना मी विनंती करेन तुमच्या जोरदार टाळ्यांनी आपण सुद्धा मंचावर यायचं आहे. आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी रामचंद्र साहेब निकम यांना मी विनंती करेन. आज फक्त आणि फक्त पोलादपूरचे डान्सिंग अंपायर नाही, महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचे डान्सिंग अंपायर म्हणून यांची प्रचिती आहे असे आपल्या सर्वांचे लाडके डान्सिंग अंपायर प्रदीप शिंदे सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याच बरोबर कबड्डी विभागाची टुर्नामेंट म्हटली की नाण्याच्या दोन बाजू या नक्कीच असतात. एक आपल्या सर्वांचं हरवणारी व्यक्तिमत्व कबड्डी विभागाचा अधिकृत गोड आवाज सत्यजादा बिलेसे जे साथी समालोचक आहेत आमचे त्यांचा सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मी सन्मान करू इच्छितो. सुनील दादा निकम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. कबड्डी विभागाची कुठलीही टुर्नामेंट असो मग सत्यजादा बिलेसे आणि सुरत मुर हे नाण्यांच्या दोन्ही बाजू आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील. त्याचप्रमाणे ही स्पर्धा फक्त आणि फक्त आपल्या तालुक्यापुरती मर्यादित न राहता, ही स्पर्धा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता ती संपूर्ण स्पर्धा देशभरात पोहोचवणारे काम ज्या डिजिटल पार्टनर अर्थात श्री इव्हेंट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले त्यांचे सन्माननीय चेतन मडवी यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं. चेतन मडवी श्री इव्हेंट्स लाईव्हचे मी चेतन मडवी यांचा सन्मान करण्यासाठी अविनाश चव्हाण यांना विनंती करेन. संपूर्ण ही स्पर्धा महाराष्ट्रभर नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. तसेच पुढचा सत्कार होतोय ते आमचे साथी समालोचक सुरेशदादा मोरे गेल्या 5 दिवस बाहेर आहेत. कबड्डी, खो खो आणि क्रिकेट आणि गडी काल चरईमध्ये होता. चरईमध्ये तर सांगितलं की नक्की मी अध्यक्षांना सांगेन आणि मग व्हिडिओ सांगेन आणि तुला घेऊन येईन. तर गडी सकाळी आलाच. थँक्यू. सुरेशदादा मोरे यांचा सत्कार करूया आपण. आमचे परमित्र जयेंद्र दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सुरेशदादा मोरे यांचा सत्कार करूया. सुरेशदादा मोरे, जयेंद्र दळवी गेला. संदेश निकम, संदेश निकम,
धन्यवाद सुरेशदादा मोरे. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात. आमच्या कापडे खुर्दच्या वतीने आपल्याला असेल सलोट. धन्यवाद. तदनंतर यांच्या माध्यमातून हे आपल्याला संपूर्ण डीजे आणि साऊंड डेकोरेटर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे सुभाषदादा दलवी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यांच्या हस्ते हा सन्मान केला जातो. डीजे असेल किंवा डेकोरेटर आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठाच्या बाजूला तयार राहायचंय. सोमनाथ म्हात्रे आपण कुठे असायला व्यासपीठावर यायचंय. सोमनाथ म्हात्रे या ठिकाणी जरा गणेश शिरावडे आपण कुठे असाल व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे सोपानदादा माळुसरे आपण सुद्धा विनंती असेल आपण असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी आयोजकांच्या वतीने भूल चुकीने जर कोणाचं नाव या ठिकाणी उल्लेख करायचा विसरलो असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी विलास निक्कम आपण सुद्धा व्यासपीठावरचा विलास निक्कम. ऋषिकेश जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. जाणता राजा मित्रमंडळ पैठा या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कापडे खुर्द मित्रमंडळ ग्रामस्थ यांचे मुंबई कमिटीचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आता क्राऊड आला. जेव्हा पारितोषिक वितरण असेल तेव्हा असाच गोंगाट पाहिजे, असाच क्राऊड पाहिजे. चला मुख्यत्वे आपण या ठिकाणी सर्वांचा सन्मान सत्कार केला असं गृहीत धरू. परंतु काही मान्यवरांचा या ठिकाणी मी तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी सन्मान करेन की ज्यांच्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा आयोजकांना यशस्वीरित्या पार पाडली गेली. त्या सर्व दानशूर देणगीदारांचा तुमच्या जोरदार टाळ्यांनी मी एकदा आभार व्यक्त करतो. कारण की कोणतीही स्पर्धा पार पाडायची असेल तर आर्थिक भांडवल हे उभं करावंच लागतं. आणि एक साधं मत आहे, आयुष्यात कोणतंही नाटक करा परंतु पैशाचं सोंग कधीच करता येत नाही. म्हणून ज्यांनी आपल्याला आर्थिक सहकार्य केलं किंवा वस्तुरूपी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे पहिलं पर्व आहे, पहिलं वर्ष या स्पर्धेचं आहे. आणि पहिल्याच पर्वात पहिल्याच वर्षात नियोजन करत असताना नाश्ता आणि जेवण सर्व संघांना उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्णत्वाला तुमच्या सर्वांच्या सहकार्याने होत आहे. त्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थोडा तुम्हाला मध्ये व्यत्यय होतोय. हे नियोजन जाणता राजा मित्रमंडळ मुंबई यांनी जरी केलं असलं, जवळजवळ आमची 70 ते 80 मुलं आहेत, पण तू जर ह्या 4-5 व्यक्तींचे जर नाव घेतली नाहीत तर तो त्यांच्या अन्याय केल्यासारखं होईल. सर्वांनीच ह्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. पण या मी 4-5 व्यक्तींचे नाव घेतो कारण त्यांनी जवळजवळ 2-3 दिवस ह्या पिचवरून जे मेहनत केलेली आहे त्यांचं कौतुक, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमच्या जाणता राजा मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आणि आमचे कापडे खुर्द ग्रामस्थ मंडळाचे सहसेक्रेटरी विश्वजित निकम यांचं कौतुक, तसेच आमचे रामचंद्र निकम हे आमचे जाणता राजा मित्रमंडळाचे सदस्य आणि माजी उपाध्यक्ष, तसेच आमचे श्रीपाद निकम यांचं सुद्धा खूप खूप कौतुक. तसेच जास्त जबाबदाऱ्या कल्याणला मॅचचा ठेवायच्या होऊन जास्त ज्याला म्हणतात ना खाज, आम्ही तिकडे टायगरकडे ठेवत होतो पण जास्त खास आमचे अरुण उतेकर यांना होते कारण कल्याणला झाले पाहिजे. मी भाऊ घेतो जबाबदारी आणि त्यांनी त्यांची जबाबदारी खरोखर एकदम चोख. आम्हाला काही करायला लागलं नाही, ते आम्ही फक्त बसलो हे नियोजन करत होते आणि सुंदर नियोजन केलं. त्याचे संदेश
3 वर्ष मुंबईत होता तो आमच्या मागे, भाऊ मॅचा ठेवायचे पण म्हणलो तू ये, पण तो 2 दिवस इथे राहून त्यांनी पण खूप सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांनी सहकार्य. ह्या 5 जणांची नाव घेतली कोणी दुःखी होऊ नका, नाराज होऊ नका, पण यांचं नाव नसतं घेतलं तर ते म्हणजे वाईट वाटलं असतं, म्हणजे मला वैयक्तिक, म्हणून मी त्यांची नाव घेतली. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुम्ही अगदी पडखरपणे बोललात, मनातलं बोललात, म्हणून त्यांना कोणतंही दुःख होणार नाही. परंतु या स्पर्धेला ज्याने सर्वात जास्त डोक्यावर घेतलं ते सर्व या ठिकाणी आयोजक असतील, सहकारी असतील, पदाधिकारी असतील, या ठिकाणचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. त्यासोबत कापडी विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा होते, कापडी विभागाचं सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहात, अर्थात बक्षीस वितरण, त्या बक्षीस वितरणाकडे तुम्हाला घेऊन जातोय. प्रथमतः आपण शिस्तबद्ध खेळाडू, बेस्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, मालिकावीर असे 5 पुरस्कार देणार आहोत. परंतु प्रत्येकासाठी शूज आणि ट्रॉफी हे ज्यांच्या मार्फत या ठिकाणी प्राप्त होते, ते शूज ज्यांच्या मार्फत प्राप्त झाले ते सन्माननीय किरण साहेब दलवी यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि प्रत्येकाला या ठिकाणी ट्रॉफी सुजित निक्कम, सागर सहदेव निक्कम यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी प्राप्त होतात, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राधाकृष्ण चषक 2024 शिस्तबद्ध खेळाडू वितरण आहे. स्मार्ट वॉच सौजन्य करण्यासाठी, पुरस्कृत करण्यासाठी मी राज जामदार साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. राज जामदार, मग संजय साहेब निकम हे पुरस्कृत करतील. राधाकृष्ण चषक 2024 शिस्तबद्ध खेळाडू स्मार्ट वॉच संघ आहे, पायटा खेळाडू आहे. अगदी ही स्पर्धा खेळण्यासाठी गावावरून दाखल झाला, स्वयंसेवक असेल किंवा चांगला खेळ, पुण्यावरून दाखल झाला आणि एकदा जोरदार आला. अगदी संयमी खेळाडू आहे आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतात. मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करेन की आपल्या विभागातील पोरं आहेत, आपल्या विभागातील आपले बंधू आहेत, भावंड आहेत, त्यांचा सन्मान होत असताना, त्यांना पुरस्कार भेटत असताना तुमच्या डाळ्यांची कंजूसी अजिबात नकोय. म्हणून पुढचा पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय विश्वजित निक्कम साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठासमोरच आहे. आणि त्याचप्रमाणे सुनील निक्कम साहेब या 2 मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि स्वरूप आहे शूज आणि आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राधाकृष्ण चषक 2024 या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काय वाटतंय? नाही, फौजरवाडी काय वाटतंय? नितीन पायटा, आवाज लक्ष आहे ना, करायचं ना बक्षीस वितरण. सूर्यकुमार नाही, तो आयुष्यात कधी क्रिकेट नाही केला. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय संघ आहे राधाकृष्ण चषक 2024 वर्ष पहिले, पर्व पहिले. उत्कृष्ट गोलंदाज चषक आणि शूज मी पुरस्कृत करण्यासाठी सन्माननीय सतीशदादा बेलोसे आणि कुणाल दलवी या मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठासमोर यायचंय. सतीशदादा बेलोसे आणि कुणाल दलवी. काय वाटतंय?
बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज विश्वजित निकम नाही नितीन विजय उतेकर पाहिजे काय तुमचा कॉन्फिडन्स गायबच झालाय लेट झालाय काय विशाल राधाकृष्ण चषक 2 या ठिकाणी पुढचे कार्यक्रम फेसबुक जातोय ज्यांनी दिवसभर स्कोरिंग केलं आणि आपल्या सातत्याने कापडी विभागात नव्हे तर मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये स्कोरचं काम पाहतात ते आपल्या सर्वांचे बंधू जोडी अर्थात विनय तलेकर आणि अतुल तलेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी दोघांना विनंती करेन की आपण लवकर व्यासपीठावर यायचं अतुल आणि विनय आहेत त्या ठिकाणी मी अरुंधवांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतो अतुल दादा यांचा सन्मान अरुंधदा यांच्या शुभ हस्ते केला जातो ज्यांच्या मध्ये एक चांगलं स्कोरिंग आपल्याला सातत्यानं पाहायला भेटतं आपला सर्वांचा अतुल आणि विनय ही बंधू जोडी यांचा या ठिकाणी या स्पर्धेचा अनुषंगाने सन्मान केला जातो बेस्ट बॉलर झाला ना उत्कृष्ट फलंदाज राधाकृष्ण चषक 2024 सौजन्य हे पुरस्कृत करणारे सुजित निकम आणि किरण दलवी सुजित निकम किरण दलवी चला या लवकर या पुढे काय वाटतं कोण असेल पटापट लक्ष द्या विलास टायटा कापडे खूर थोडस लक्ष द्यायचं आहे मित्रांनो सागर राधाकृष्ण चषक 2024 वर्ष पहिले पर संघ आहे टाळ्यांची कंजूसी का होती मित्रांनो मला हे समजत नाहीये ना आवाज नाही उत्कृष्ट फलंदाज तदनंतर अंतिम सामन्याचा सामनावीर अंतिम सामन्याचा सामनावीर अजित चोरगे ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली अजित चोरगे ठरतोय मॅन ऑफ द मॅच फायनल आणि सन्मान देण्यासाठी मी विनंती करेन श्रीकांत चव्हाण अमोल दादा उतेकर आणि सागर शिंदे चला श्रीकांत दादा अमोल दादा उतेकर आणि प्रवीण निकम या आपण सुद्धा या ठिकाणी मॅनेजरचा सन्मान द्यायचा आहे
लक्ष द्या इकडे, महत्वाचा पुरस्कार अजून बाकी आहे. राधाकृष्ण चषक 2024 वर्ष पहिले, पर्व पहिले. ज्यांनी संपूर्ण स्पर्धा गाजवली आणि मालिकेवरचा किताब घेण्यासाठी मी सागर शिंदे असतील आणि तदनंतर अमोल रौतेकर यांना विनंती करेन की मालिकावीरसाठी चषक आणि ब्लूटूथ साऊंड बार आहे, गाणी वाजवली जातील. त्याचप्रमाणे निकेश पवार, नितेश निकम यांना विनंती करेन की आपण मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी व्यासपीठा समोर यायचंय. या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी चांगली कामगिरी केली, बॅक टू बॅकचा दुसरा मॅन ऑफ द सिरीज घेतोय. कापडेकर संघाचा आक्रमक विस्फोटक अष्टपैलू खेळाडू शूज आणि साऊंड बार. या ठिकाणी मी रोहनला विनंती करेन की आपण या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि या संपूर्ण नियोजनाबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. तिथे थांबायचंय. त्याच्या आजोलची ही स्पर्धा आहे, या ठिकाणी आम्हाला सूत्रांना समजतंय आणि या शब्दानं या नियोजनाबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करत असा आमची विनंती आहे. धन्यवाद. प्रथम म्हणजे मी धन्यवाद बोल, माझ्या हे पण माझंच गाव आहे पायटा बोललात तर मी सगळ्यांचं आभार मानतो की एवढी चांगली टुर्नामेंट केली, एवढा चांगला प्लॅटफॉर्म दिला प्रत्येकाला आणि खरंच भरपूर एन्जॉय केलं, खेळायला मस्त सगळं फील येत होता आणि मेन म्हणजे सगळ्या टीमला जेवण होतं. म्हणजे कोणी असं उपाशी राहिला नाही, हे सगळे एन्जॉय करून घेत होते आणि ही टुर्नामेंट खरंच भरपूर आवडली. म्हणजे प्रत्येक वेळी असे टुर्नामेंट भेटायला म्हणजे फार कमी भेटतात अशा टुर्नामेंट खेळायला आणि एवढं चांगलं आयोजन. एवढं गेलं धन्यवाद सगळ्या ग्रामपंचायतीला धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद रोहन. पुढील वर्षाला खूप साऱ्या शुभेच्छा. राधाकृष्ण चषक 2000 घेण्यासाठी मी मोतीराम हरिभाऊ निक्कम आणि सन्माननीय विनोद शेठ गायकवाड यांना विनंती करेन की आपण व्यासपीठासमोर यायचंय. रोख रक्कम 7,000 यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत आणि चषक संतोष रघुनाथ कदम साहेब यांच्या साठी सुद्धा इथं जोरदार टाळायला पाहिजेत. राधाकृष्ण चषक चला या घाई करा. चला नंतर सेलिब्रेशन, नंतर फोटो सेशन करू आपण. राधाकृष्ण चषक 2024 रोख रक्कम 15,000 सौजन्य आहे दीपक निक्कम साहेब आणि त्याचप्रमाणे चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होते ते शरद पार्टे साहेब. या दोन्ही मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राधाकृष्ण चषक 2024 या स्पर्धेचा आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय शशिकांत निक्कम साहेब आणि दीपक निक्कम आणि सुनील पार्टे या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. उपविजेता राधाकृष्ण
द्वितीय क्रमांक उपविजेता आता काय बाकी आहे का? काय बाकी आहे का? राधाकृष्ण चषक 2000 दोन स्पर्धा आणि चषक कैलासवासी मथुर मनोहर निक्कम यांच्याकडून मनोहर निक्कम यांच्या मार्फत प्राप्त होत त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सन्माननीय निक्कम साहेब, तानाजी रामचंद्र निक्कम साहेब, सागर मनोहर निक्कम साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करून की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. राधाकृष्ण चषक 2000 विजेती मानकरी वेल प्ले. कापडे खुर्द पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. त्या ठिकाणी एक महत्वाचा सन्मान राहिलेला आहे. सन्माननीय संजय दादा बेलुसे, आपण संजय दादा बेलुसे या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या अनुषंगाने अरुणदा उतेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्याचप्रमाणे भरतदादा निक्कम यांचा सुद्धा या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. कापडे खुर्द संघ ठरतो या स्पर्धेचा विजेता संघ, विजेतेपद पटकावणारा.